राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल 1.5 तास चर्चा झाली। 1.5 तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबत झाली। दोघांमध्ये पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे। ज्यावेळेस उबाटाचे नेते उद्धव ठाकरेजी आमच्या सोबत युतीत होते तेव्हा केंद्रीय नेते असतील, महाराष्ट्रातले कोणतेही मोठे नेते असतील, हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेजींना भेटायला जात होते। पण ज्या दिवसापासून त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला आणि आमची साथ सोडली, त्या दिवसानंतर मातोश्रीची काय वेळ आली? त्यांना स्वतःचा बंगला सोडून मग कधी सोनिया गांधींच्या दारी किंवा अन्य नेत्यांच्या दारी त्यांना स्वतः जायला लागलं। आजही तेच चित्र दिसतंय। मूळ मुद्दा त्यांनी कोणाबरोबर युती करावी, काय करावी हा त्यांचा विषय, पण मुंबई महापालिकेत महापौर हा महायुतीचाच होणार। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता। आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। नाही, चांगलं आहे। दोन भाऊ एकत्र आले तर ते कोणत्याच माणसाला वाईट वाटणार नाही। पण त्यांच्या युतीचा भारतीय जनता पक्षावर आणि महायुतीवर थोडासाही परिणाम होणार नाही। कारण आता लोकांना माहित आहे की भारतीय जनता पक्ष महायुतीला जर निवडून दिलं तर जो विकासाचा रथ जो प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी पासून देवेंद्रजी फडणवीसांपर्यंत आहे, तो जर आपल्या शहरापर्यंत, मुंबईपर्यंत, ठाण्यापर्यंत, नागपूरपर्यंत, अमरावतीपर्यंत पोहोचवायचा असेल तर भारतीय जनता पक्ष महायुतीचंच सरकार असलं पाहिजे स्थानिक पातळीवर। हे लोकांनी पक्क ठरवलंय आणि त्याच्यामुळे ते युती करून किंवा वेळेवर काही गणित करून त्याचा काही फारसा उपयोग होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।